Hellos, welcome again. So we are seeing the role of government in economic development आणि आता आपण मार्केट एफिशियन्सी बद्दल बघायला सुरुवात केली. मार्केट एफिशियन्सी काय आहे, परेटो ऑप्टिमॅलिटी काय आहे, परेटो एफिशियन्सी काय आहे आणि मार्केट कशा प्रकारे त्याच्या बेस्ट कंडिशन मध्ये चालतं आणि ते बेस्ट कंडिशन मध्ये चालण्यासाठी गव्हर्नमेंट, ओव्हरऑल इकॉनॉमी यांचा कसा हात असला पाहिजे याविषयी ओव्हरऑल आपण बघणार आहोत. आतापर्यंत तुम्ही जे काही बघितलं ते तुम्हाला लक्षात आलंय असं अज्युम करून मी तुम्हाला आता याच्या पुढे लीड करणार आहे. ओके, सो आर यू देअर विथ मी? तुम्हाला जे आत्ता आपण शिकतोय ते असं म्हणू की किमान 1 कण 2 कण इतकं तरी समजताय का? Yes, ma'am. Okay, so let me share the Chrome because we were watching this video. आणि मी त्या अशा पार्टवर आणले जिथे तुम्हाला ऑप्टिमायझेशन बद्दल समरायझेशन मिळेल. Optimization is a powerful tool in many applications. This is just a small sampling of the many fields that make use of optimization techniques to improve the quality of their solutions. If something can be modeled mathematically, it can usually be optimized. To summarize, optimization improves results by helping to choose inputs that produce the best outputs. Most optimization problems require an optimization algorithm to solve. And optimization is applicable to many disciplines. एवढं सगळं ऑप्टिमायझेशन चाललंय. यातून काय ऍक्च्युअली लक्षात येतं रे की ऑप्टिमायझेशन म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा आणि कमीत कमी तोटा मिळण्यासाठी कशी कंडिशन असणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं आहे हे. आणि ऑब्व्हियसली जेव्हा आपण इकॉनॉमी बद्दल, मार्केट बद्दल, देशाबद्दल बोलतोय तेव्हा आपल्याला ऑप्टिमाइजच करणं गरजेचं असतं, कारण आपल्याला जास्तीत जास्त सोशल ऍडव्हान्टेज हवाय, आपल्याला जास्तीत जास्त सोशल वेलफेअर हवंय, इकॉनॉमिक ग्रोथ हवी आहे आणि कमीत कमी सोशल इनइक्वॅलिटी, इन्कम इनइक्वॅलिटी हवी आहे, कमीत कमी पॉवर्टी म्हणजे गरिबी हवी आहे. आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात थ्रू ऑप्टिमायझेशन. पण म्हणून इथे ऑप्टिमायझेशन जरी समजलं असलं तरी आपला बेसिक प्रॉब्लेम संपत नाही, दॅट इज परेटो एफिशियन्सी. ऍक्च्युअली परेटो एफिशियन्सी काय आहे. ओके, सो लेट्स सी व्हॉट इज परेटो एफिशियन्सी. मी हा पॅरेग्राफ तुमच्यासाठी रीड आउट करते. परेटो एफिशियन्सी और परेटो ऑप्टिमॅलिटी या दोन्ही गोष्टी सेमच आहेत. ओके, परेटो एफिशियन्सी म्हणजेच परेटो ऑप्टिमॅलिटी. आता हे परेटो मी काय करते तर हा एक माणूस आहे, ह्याचं नाव म्हणजे माणसांचं नाव आहे ज्याने ही थिअरी दिली. दॅट इकॉनॉमिस्ट इज नोन ॲज परेटो. ओके, परेटो एफिशियन्सी और परेटो ऑप्टिमॅलिटी इज अन इकॉनॉमिक स्टेट where resources cannot be allocated to make one individual better off without making at least one individual worse off. सो काल आपण जसं बघितलं होतं प्रोडक्टिव्ह ऑप्टिमॅलिटी, की एका तुम्ही अशा पॉइंटवर पोहोचलेले असता की आता तुम्ही जर गव्हाचं प्रोडक्शन वाढवलं तर तुम्हाला तांदूळाचं प्रोडक्शन कमी करायला लागेल, म्हणजेच तुम्ही कम्प्लिटली एफिशियंट नसणार, कारण दुसऱ्याचं कमी करायला लागेल, एकाचा फायद्यासाठी दुसऱ्याचा तोटा करावा लागेल. सो परेटो एफिशियन्सी किंवा परेटो ऑप्टिमॅलिटी हा असा पॉइंट असतो मार्केटमधला की त्या पॉइंटवरती जेव्हा एखाद्याचा जो फायदा होत असतो किंवा एखादा जो बेटर ऑफ होत असतो त्याला आणखीन समजा फायदा करून द्यायचं म्हटलं तर तो एक्स्ट्रावाला मार्जिनल फायदा, मार्जिनल बेनिफिट करून देण्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी इंडिव्हिज्युअलला तोटा करून द्यायला लागेल. म्हणजे असा विचार करा, एखाद्या श्रीमंत माणसाचं इन्कम वाढवायचं असेल तर कदाचित एखाद्या गरीब माणसाला आणखीन गरीब व्हायला लागेल, म्हणजेच समाजातली इनइक्वॅलिटी वाढेल. सो दॅट इज कॉल्ड परेटो एफिशियन्सी किंवा परेटो ऑप्टिमॅलिटी. तो पॉइंट की ज्या पॉइंटच्या पुढे तुम्ही आणखीन जास्त एफिशियंट होऊ शकत नाही, मॅक्झिमम एफिशियन्सी तुमच्याकडे असते. आणि जर आणखीन एफिशियंट, आणखीन प्रोडक्टिव्ह होण्याचा प्रयत्न केला तर तुमचा कदाचित एक फॅक्टरचा फायदा होतो पण दुसरा फॅक्टर मात्र लॉसमध्ये जातो. Pareto efficiency implies that resources are allocated in the most economic efficient manner, but does not imply, just a minute, okay. सो तुम्हाला स्क्रीन दिसते माझी स्टिल अजून इन्व्हेस्टोपेडियाची, राईट, असं मी होप करते. येस. सो परेटो एफिशियन्सी म्हणजे काय आहे तर परेटो एफिशियन्सी म्हणजे अशा प्रकारचं रिसोर्स अलोकेशन
की जे मॅक्झिमम इकॉनॉमिक एफिशियन्सी, मॅक्झिमम बेनिफिट समाजाला करून देतं, बट इट डज नॉट इम्प्लाय इक्वॅलिटी ऑर फेअरनेस. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की हा पॉइंट अतिशय मॅक्झिमम एफिशियन्सीवाला आहे, इथे सगळ्यात जास्त इकॉनॉमिक एफिशियन्सी मिळते, बट दिस पॉइंट डझंट मीन की या पॉइंटवरती सगळ्यांना समप्रमाणात मिळालंय किंवा सामाजिक न्याय प्रस्थापित झालाय, इनइक्वॅलिटी कमी झालीये, पॉवर्टी कमी झालीये, असा कुठलाही घटक याच्याशी रिलेटेड नाहीये. आपण फक्त इतकंच म्हणतोय की मार्केट त्याच्या सगळ्यात जास्त एफिशियन्सीवर काम करतंय, बट इट डज नॉट इम्प्लाय इक्वॅलिटी ऑर फेअरनेस. An economy is said to be in Pareto optimum state when no economic changes can make one individual better off without making at least one individual worse off. म्हणजे इकॉनॉमी अशा प्रकारे परेटो ऑप्टिमम होऊ शकते की त्या पॉइंट नंतर जर आपल्याला कोणताही इकॉनॉमिक चेंज करायचा असेल, कोणताही आर्थिक बदल करायचा असेल, तर त्याच्यानंतर एका इंडिव्हिज्युअलचा फायदा करून देण्यासाठी दुसऱ्याचा आपल्याला तोटा करून द्यायला लागेल. म्हणजे थोडक्यात या पॉइंट नंतर फायदा होणार नाही. येत आहे तुमच्या लक्षात? परेटो एफिशियन्सी नेम्ड आफ्टर द इटालियन इकॉनॉमिस्ट अँड पॉलिटिकल सायंटिस्ट विल्फ्रेदो परेटो 1848-1923 is a major pillar of welfare economics. Neoclassical economics, alongside the theoretical construct of perfect competition, is used as a benchmark to judge the efficiency of real markets. Though neither perfectly efficient nor perfectly competitive markets occur outside economic theory. So, आता आपण बघू शकतो की ऍक्च्युअली परेटो ऑप्टिमॅलिटी व्हिडिओ फॉर्म मध्ये काय आहे आपल्यासाठी. Pareto efficiency is an economic state where resources are allocated in the most efficient manner. In a Pareto efficient scenario, it's impossible to make one party's situation better without harming another's. Pareto efficiency has broad implications in economics, particularly in game theory. An economic state is Pareto efficient when all individuals are maximizing their utility. On the production possibility frontier, Pareto efficiency occurs when goods and services are at their outermost points, indicating a level where production of one can't increase without a reduction of the other. Pareto efficiency has nothing to do with equality. In fact, Pareto efficiency can occur even when situations are unfair. If 3 friends win a free pie at the local bakery. बघा बरं का, आता हे रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. त्यांनी काय म्हटलंय की 3 फ्रेंड्स पाय म्हणजे त्यांच्याकडे असलेला डेझर्टचा पदार्थ खायला गेलेत एका बेकरीमध्ये. ओके, It's Pareto efficient if they divide it into 3 equal slices. हे परेटो एफिशियंट असेल जर समजा ते पाय किंवा पिझ्झा म्हणा किंवा केक म्हणा जे काही असेल ते समजा 3 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं गेलं आणि प्रत्येकाने घेतलं तर. Each eats one. It's also Pareto efficient if they cut the pie into 2 equal slices and one of the friends is left out. पण हेही एफिशियंट आहे की जर समजा त्यांनी तेच पाय किंवा तो केक हाफ हाफ डिवाइड केला, त्यातल्या दोघांनीच घेतला, एकाला बिलकुल दिला नाही, हे अनफेअर आहे त्या तिसऱ्या मित्रासाठी. पण तरी परेटोच्या भाषेत इकॉनॉमिकली आणि मार्केटमध्ये हा चॉईसही एफिशियंट आहे. एकानेच अख्खा केक खाणं, दोघांनी अर्धा केक खाणं आणि बाकीच्या एकाला सोडून देणं किंवा तिन्ही इक्वल खाणं, या सगळ्याला परेटो एफिशियन्सीच असं म्हणतात. पण ही सिच्युएशन अनफेअर आहे का, इनइक्वल आहे का, याविषयी परेटो ऑप्टिमॅलिटी मध्ये विचार केला जात नाही. Because even though it's unfair, the third person doesn't lose anything and the whole pie is eaten. सिम्पली सेइंग दॅट इज अ परेटो इक्वॅलिटी. माझ्याकडे आणखीन एक व्हिडिओ तुम्हाला शेअर करायला आहे, पण ती व्हिडिओ बघण्याआधी मला वाटतं आपण थोडंसं पुढे जाऊया आणि मग परेटो ऑप्टिमॅलिटी बद्दल आणखीन माहिती घेऊया. सो आपण जेव्हा मार्केट एफिशियन्सी बद्दल बोलतोय तेव्हा आपण स्पेसिफिकली परेटो ऑप्टिमॅलिटी बद्दल बोलतोय, कारण अशा प्रकारची आयडियल एफिशियन्सी आउटकम ऑफ मार्केट्स जेव्हा आपण म्हणतो की यानंतर कुठल्याही प्रकारे एफिशियंट प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही. जर समजा वाढवायची झाली तर कुणाचा तरी तोटा सहन करावा लागेल, कुणाला तरी तोटा सहन करायला लागेल. दिस आयडियल एफिशियंट आउटकम ऑफ मार्केट्स इज रेफर्ड ॲज परेटो ऑप्टिमॅलिटी. अँड आता तुम्हाला मला वाटतं परेटो ऑप्टिमॅलिटी बद्दल थोडंफार तरी अंदाज आला असेल.
येतोय का अंदाज? Yes, ma'am. थोडं पुढे बघूया. An economic situation of production or distribution or both is Pareto optimal. When it is not possible to make at least one person better off without making one or more person worse off. So Pareto optimal economic situation अशी असते प्रोडक्शन किंवा डिस्ट्रीब्युशन मधली किंवा दोन्ही मधली परेटो ऑप्टिमल असणारी, जेव्हा आपल्याला एका माणसाचा फायदा करून देणं शक्य नसतं जोपर्यंत आपण दुसऱ्या कुणाचा तरी किंवा इतरांचा फायदा करून इतरांचा तोटा करतो. एक एक्झाम्पल बघूया. समजा सरकारने असं म्हटलं की ज्यांचं इन्कम जास्त त्यांनी टॅक्स जास्त भरायचा, इन्कम टॅक्स. तर ह्याचा अर्थ असा असतो की गरिबांना कमी टॅक्स भरायला लागेल, कारण गरिबांचं इन्कम कमी असतं, श्रीमंतांना जास्त टॅक्स भरायला लागेल. त्यामुळे काय होईल, डेफिनेटली आपण एका अशा सिच्युएशनवर पोहोचू की ती त्यामध्ये गरिबांचा फायदा होण्यासाठी काही श्रीमंतांना झळ सोसावी लागेल, काही श्रीमंतांना जास्त टॅक्स भरल्यामुळे तोटा सहन करायला लागेल. सो ही सिच्युएशन आपण परेटो ऑप्टिमल म्हणू शकतो का? तर नाही, ही सिच्युएशन परेटो ऑप्टिमल नाहीये. जेव्हा अशी सिच्युएशन येते की गरिबांचाही फायदा होतोय पण श्रीमंतांनाही तोटा सहन करावा लागत नाहीये, किंवा श्रीमंतांचाही फायदा होतोय आणि गरिबांनाही तोटा सहन करायला लागत नाहीये, तेव्हा अशा प्रकारच्या सिच्युएशनला आपण परेटो ऑप्टिमल म्हणू शकतो. पण जर कुणाचा तरी तोटा होत असेल दुसऱ्याचा फायदा होण्यासाठी, देन इट इज नॉट द परेटो ऑप्टिमल सिच्युएशन. इन अ कंडिशन ऑफ एफिशियन्सी ऑल प्राइजेस आर इक्वल टू मार्जिनल कॉस्ट. म्हणजे जेव्हा एफिशियंट कंडिशन असते किंवा आपण परेटो ऑप्टिमॅलिटीच्या कंडिशनमध्ये मार्केटमध्ये असतो, तेव्हा त्या कंडिशनमध्ये सगळ्याच्या सगळ्या प्राइजेस या मार्जिनल कॉस्ट MC एवढ्या असतात. ऑल प्रोडक्ट्स आर बीइंग प्रोड्युस्ड with the most efficient resource risk. All inputs are paid the value of their marginal product. म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट हे त्यातल्या एफिशियंट मिक्सवर बनवलं जातं आणि प्रत्येक प्रोडक्टच्या साठी लागणाऱ्या फॅक्टर्स इनपुटची प्राइस ही त्यांच्या मार्जिनल प्रोडक्ट इतकी दिली जाते. In such situation, all the consumers allocate their budgets to that the satisfaction that they receive from the last unit of each good purchased in the just equal to the price, which is in turn equal to the marginal cost of producing it. अशा वेळी लोक जी प्राइस पे करतात ती त्याच ज्या कमोडिटीसाठी त्यांनी प्राइस पे केली आहे त्या कमोडिटीला बनवण्यासाठी लागणाऱ्या मार्जिनल कॉस्ट इतकीच असते. कॉस्ट आणि प्राइजेस रिफ्लेक्ट सोशल ॲज वेल ॲज प्रायव्हेट कॉस्ट. आणि या ज्या कॉस्ट आणि प्राइजेस असतात त्या सोशल आणि प्रायव्हेट कॉस्ट अशा एकत्रित असतात. इन सच अ परेटो ऑप्टिमल वर्ल्ड देर इज नो नीड फॉर गव्हर्नमेंट. सो जर जग असं असेल परेटो ऑप्टिमल तर तिथे गव्हर्नमेंटची गरज नसते. आता या पॉइंटला मी तुम्हाला ही व्हिडिओ दाखवणार आहे जी तुम्हाला थोडं आणखीन याच्याबद्दल का गव्हर्नमेंटची गरज नाहीये हे सांगू शकेल. ओके, लेट्स वॉच इट. What's so good about a market at competitive equilibrium? Economists say over and over it's efficient. More precisely, that it's Pareto efficient or Pareto optimal, which has a rather mystifying definition, which we'll explain in a bit. A situation is efficient if no change is possible that will help some people without harming others. बघा बरं काय सांगितलंय. अ सिच्युएशन इज एफिशियंट इफ देर इज नो चेंज इफ इज पॉसिबल दॅट विल हेल्प सम पीपल विदाउट हार्मिंग अदर पीपल. येत आहे लक्षात? One way to see what efficiency means is to look at economic surplus. That is the total benefit that producers and consumers get from a market in equilibrium. सो याकडे बघण्याची एक अशी पद्धत आहे की इकॉनॉमिक सरप्लस म्हणजे खरेदी करणाऱ्यांना आणि विक्री करणाऱ्यांना, बायर्स आणि सेलर्सना कंबाइनिंगली मार्केटमध्ये किती फायदा होतोय ते चेक करणं. दॅट इज इकॉनॉमिक सरप्लस चेक करणं. Producers who bring to market, say, MP3 players at a cost below the equilibrium price get a kind of bonus when they sell their product. The lowest cost producer gets the difference between the equilibrium price and his or her marginal cost of production, as shown on the supply curve. And there's a bonus for every supplier who can make MP3 players for less than the price at equilibrium. Add up the bonuses of all these suppliers,
and you've got a triangle known as producer surplus. सो असा विचार करा की जेव्हा एक प्रोड्युसर किंवा एक सप्लायर MP3 प्लेअर विकतोय, तेव्हा MP3 प्लेअर विकताना तो ज्या प्राइसला विकतो आणि बायर ज्या प्राइसला खरेदी करतो, ह्या दोघांच्या मॅक्झिमम लिमिट मधला जो फरक आहे तो इकॉनॉमिक सरप्लस असतो. आणि त्या पीई म्हणजे प्राइस जी आहे इक्विलिब्रियम प्राइस, त्या इक्विलिब्रियम प्राइस पासून ज्या ऍक्च्युअल प्राइसला त्या सेलरने विकलंय त्या पॉइंट पर्यंत जो काही पॅच दिसतो, जो आपल्याला आता एक त्रिकोण दिसतो जिथे प्रोड्युसर सरप्लस असं म्हणलंय, तो होतो सगळा विकणाऱ्यांचा फायदा. येतंय लक्षात? But consumers get a bonus too. That is the difference between the maximum price they would be willing to pay, as shown on the demand curve, and the equilibrium price, which is all they actually do pay. सो ऍक्च्युली जर समजा इक्विलिब्रियम प्राइस वरच त्यांनी एक प्राइस जी सेट केली आहे त्यावर बायर्सनी ते खरेदी केलं, तर असा विचार करा की MP3 प्लेअर कदाचित मी 200 रुपयांना खरेदी करणं शक्य होतं, पण मला इक्विलिब्रियम प्राइस मार्केटमध्ये 100 रुपयेच असल्यामुळे 100 रुपयेच द्यावे लागले, म्हणजेच माझा 100 रुपयांचा फायदा झाला. बरोबर आहे की नाही? सो हा जो फायदा असतो त्याला म्हणतात कन्झ्युमर सरप्लस. मी मॅक्झिमम बिलिंग किती द्यायला तयार होते? 200 रुपये. मला द्यायला किती लागले सांगा बरं? 100 करेक्ट, 100 रुपये. म्हणजेच माझा फायदा किती झाला? रुपये. म्हणजे माझा फायदा किती झाला? 100 रुपये. कारण 200 रुपये द्यायला मी तयार होते, 100 दिले म्हणजे 100चा फायदा झाला. म्हणजेच हे जे 100 आहेत तो झाला माझा कन्झ्युमर सरप्लस. तसंच असतं जर समजा विक्रेता 50 रुपयानेच विकायला तयार 100 होता. रुपये. म्हणजे विक्रेता कदाचित 50 रुपयानेच विकायला तयार होता, पण बायरने इक्विलिब्रियम प्राइसला म्हणजे 100 रुपयाला खरेदी केलं, म्हणजेच विक्रेत्याचा किती रुपये फायदा झाला रे? 50 रुपये. एक्स्ट्राचे 50 रुपये नाही का मिळाले त्याला? तो 50 रुपयाला विकायला तयार होता, पण त्याला 100 रुपये मिळाले. म्हणजे 100 - 50 दॅट इज 50, म्हणजेच त्याला 50 रुपयाचा फायदा झाला. सो जो मिनिमम प्राइसला विकायला तयार होता बायर, त्याच्यापेक्षा जास्त रुपये त्याला मिळाले. तो जो त्याचा फायदा झाला तो होता प्रोड्युसर सरप्लस. आणि कन्झ्युमर जे मॅक्झिमम पैसे द्यायला तयार होता त्याच्यापेक्षा त्याला कमी पैसे द्यायला लागले, म्हणजेच त्याचा कन्झ्युमरचा जो फायदा झाला तो एक कन्झ्युमर सरप्लस. The cash they keep instead of having to spend is their bonus. Proceeding down the demand curve, consumers are willing to pay less and less, so the consumer bonus or surplus diminishes. But add up all the bonuses and you get another triangle, consumer surplus. Put the consumer सो surplus. असा विचार करा, आपल्याला उतरता कर्व म्हणजे डिमांड कर्व असतो. डिमांड कर्वच्या खाली इक्विलिब्रियम प्राइस पर्यंत पीई पर्यंत जो ट्रायंगल बनतो तो सगळ्याच्या सगळा असतो कन्झ्युमर सरप्लस. आणि हा जो वर चढणारी लाईन दिसतीये ब्लू लाईन, ती आहे तुमची सप्लाय कर्व. सो सप्लाय कर्वच्या वर आणि इक्विलिब्रियम प्राइसच्या खाली असा जो ट्रायंगल बनतो ई पॉइंट पर्यंत, तो असतो तुमचा प्रोड्युसर सरप्लस. Together with the producer surplus, and the result is total economic surplus. या सगळ्याला एकत्रितपणे म्हणतात इकॉनॉमिक सरप्लस. Means that at equilibrium, the economy is producing the most welfare or happiness it can for MP3 consumers and producers. And you can see this vividly if, say, the government were to move the price away from equilibrium. Consumers who can't or won't pay the new higher price are harmed because they सो आता आपण अशा पॅचला आलोय की गव्हर्नमेंटने जर ठरवलं की ई पॉइंट नाही, आपण थोडं मागे गेलं पाहिजे, तर दोघांनाही तोटा व्हायला सुरुवात होईल. म्हणजे दोघांचाही जो ट्रायंगलचा एरिया होता तो कमी व्हायला सुरुवात होईल की नाही. याचाच अर्थ हे जे दोन पॅच दिसत आहेत, लेट मी शो यू वन सिम्पल थिंग. मला माहिती आहे थोडंसं कॉम्प्लिकेटेड मॅटर आहे, पण ही जी रेड रेश दिसतीये, हा एवढा रेड रेशचा पॅच म्हणजे जर सरकारने टॅक्स इंट्रोड्यूस केला तर प्रत्येक खरेदी किंवा विक्रीवर जरी ई एवढीच प्राइस प्रत्येक कन्झ्युमर आणि सेलरने डील केली तरीही त्यांना भरावा लागलेला टॅक्स आपल्याला इथपर्यंत घेऊन येईल की त्या सगळ्यांचा टोटल इकॉनॉमिक सरप्लस कमी होईल. म्हणजेच असा विचार करा, या पॉइंट पासून जर मी आज गेले तर एवढा पॅच सगळा कन्झ्युमर सरप्लसचा होईल आणि एवढा सगळा पॅच प्रोड्युसर सरप्लसचा होईल. पण मगाच्या ट्रायंगल पेक्षा
हा पॅच खूप छोटा आहे, याचा अर्थ त्यांना तोटा होणार आहे. ओके, लेट्स गो अहेड. They're now MP3-less. And since there's now only this much demand, a whole bunch of producers are harmed too, since they'll stop making money selling MP3 players. We repeat the definition of efficiency, or Pareto optimality. A situation is efficient if no change is possible that will help some people without harming others. मग असं मला सांगा, आपल्याला माहितीये की कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला हार्म न करता, त्रास न देता जर एखादी गोष्ट वाढवली, प्रोडक्शन वाढवलं, तरच ती परेटो ऑप्टिमल होती. मग सरकारने जेव्हा हा टॅक्स इंट्रोड्यूस केला आणि त्यामुळे लोकांना कमी MP3 प्लेअर सेल करता आले आणि बाय करता आले, तर ती सिच्युएशन परेटो ऑप्टिमल आहे का रे? आहे का? तोटा झाला की नाही सेलर्स आणि बायर्सचा दोघांचाही सरकारने केलेल्या टॅक्सच्या निर्णयामुळे. सो या सिच्युएशनला आपण परेटो ऑप्टिमल म्हणू शकत नाही. Government set price violates that definition. Inefficient because it harms some people, makes them worse off. Only equilibrium is efficient, Pareto optimal. सो त्यामुळे ओनली इक्विलिब्रियम म्हणजे ई पॉइंट आहे, हाच पॉइंट परेटो ऑप्टिमल असेल. येत आहे तुमच्या लक्षात? मला माहिती आहे सोन्यानो की हे ना खूप जास्त कॉम्प्लिकेटेड, खूप सारे शब्द आणि खूप जास्त कधी कधी काय म्हणता येईल त्याला, खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. पण मला एवढंच सांगायचं की ही खूप अशी काही डेंजर गोष्ट नाहीये. एकच लक्षात ठेवायची गोष्ट आहे की परेटो ऑप्टिमल असं म्हणल्यावर माझ्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे, किंवा परेटो ऑप्टिमल अलोकेशन ऑफ रिसोर्सेस, की सगळ्यांना अशा पॉइंटला मिळतंय की कुणाचाही काही तोटा होत नाहीये. ज्या क्षणी कुणाचा काही तोटा होईल डीलिंग मध्ये, तेव्हा ती सिच्युएशन परेटो ऑप्टिमल नसेल. येत आहे तुमच्या लक्षात नक्की? Yes, ma'am. So in a perfect market, there will be Pareto optimal allocation of resources. So फक्त perfect competition मध्ये, perfect market जिथे complete efficiency आहे, तिथे Pareto optimal allocation of resources असेल. In such a system, the role of government is limited to those functions that the market cannot perform at all. So अशा प्रकारच्या सिस्टीम मध्ये गव्हर्नमेंटची फंक्शन्स अतिशय लिमिटेड असतील. गव्हर्नमेंटला फार काही काम करायलाच लागणार नाही मार्केटमध्ये. डिमांड आणि सप्लाय फोर्सेस जी असतील तीच त्यांचं काम बघून घेते. इट इज ट्रू दॅट ऑलमोस्ट एव्हरी फंक्शन ऑफ द गव्हर्नमेंट कॅन बी परफॉर्म्ड बाय द प्रायव्हेट ग्रुप्स. सो असं म्हणता येईल की कुठच्याही प्रायव्हेट ग्रुप कडून, प्रायव्हेट कंपनीकडून, प्रायव्हेट एंटिटी कडून, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल कडून गव्हर्नमेंटची सगळी फंक्शन करता येतात. But often the market does not perform those functions very satisfactorily and even efficiently in actual practice. रियालिटी मध्ये अशा प्रकारचं परफेक्ट मार्केट सापडत नाही जिथे गव्हर्नमेंट शिवाय काम होऊ शकेल. This is because it is difficult to see perfect market working with efficiency. The following are the features of perfectly competitive market. सो अशा प्रकारे परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केटची फीचर्स काय असतात? लार्ज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड फर्म्स, ऍब्सेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ मार्केट पॉवर, म्हणजे कोणत्याही एका सेलरकडे मार्केट पॉवर नाहीये. असा विचार करा, जेव्हा डेटाच्या प्राइस एकदम कमी झाल्या होत्या आणि जिओने अनलिमिटेड डेटा प्रोव्हाइड करायला सुरुवात केली, तेव्हा डेटा मार्केटमध्ये, इंटरनेट मार्केटमध्ये जिओची एकदम पॉवर निर्माण झाली. मार्केट पॉवर जिओवाल्यांकडे निर्माण झाली होती, राईट? सो ते मार्केट परफेक्ट मार्केट असू शकत नाही, परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट असू शकत नाही, कारण तिथे ऍब्सेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ मार्केट पॉवर नाहीये. तिथे कोणत्या तरी एका मोनोपॉलिस्टकडे पॉवर आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन, फ्री मोबिलिटी ऑफ रिसोर्सेस अँड प्रोडक्ट्स. मग अशा मार्केटमध्ये कसं असेल? कम्प्लीट इन्फॉर्मेशन असेल सगळ्यांकडे, बायर्स आणि सेलरकडे. रिसोर्सेस आणि प्रोडक्ट्स असतील ती फ्रीली मोबाईल असतील इकडून तिकडे. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट नसेल. नो स्पिल ओव्हर इफेक्ट्स इन आयदर प्रोडक्शन ऑर कन्झम्पशन, सो दॅट प्रायव्हेट अँड सोशल कॉस्ट अँड बेनिफिट्स आर द सेम. सो कुठल्याही प्रकारचा स्पिल ओव्हर इफेक्ट नसल्यामुळे प्रायव्हेट आणि सोशल कॉस्ट कुठल्याही प्रकारे क्रिएट होणार नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यापासून मिळणारे बेनिफिट सगळ्यांसाठी सेम असतील. When any of the above assumptions are violated, there is a likelihood that market failure. सो अशा प्रकारे जेव्हा यातली कुठली 4 पैकी कुठल्याही गोष्टी झाल्या नाहीत, तर मार्केट फेल्युअर होतं. इन द सेन्स मार्केटमध्ये
खूप मोठ्या प्रमाणावरती एफिशियन्सीचं नष्ट होते आणि मार्केटमध्ये एका रूलरची गरज पडते. आणि तो रूलर कोण असेल, तुम्हाला काय वाटतं मार्केट रूल करणारा अशावेळी? Government, right? So when the market mechanism does not deliver satisfactory outcomes, the case can be made for government intervention for better outcomes. आणि म्हणून अशा वेळी जेव्हा मार्केटमध्ये बेटर मेकॅनिझम सॅटिस्फॅक्टरी काम चालत नाही, तेव्हा गव्हर्नमेंटसाठी त्या कामाची वेळ आलेली असते, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शनची गरज निर्माण झालेली असते बेटर आउटकमसाठी. इकॉनॉमिक एफिशियन्सी इन्व्हॉल्व्स 3 टाइप्स ऑफ एफिशियन्सीज. सो आपण जे इकॉनॉमिक एफिशियन्सी बघतोय त्यात 3 प्रकारच्या एफिशियन्सी असतात. एफिशियन्सी इन प्रोडक्शन, एफिशियन्सी इन डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अमंग पीपल, दॅट इज एफिशियन्सी इन कन्झम्पशन, अँड एफिशियन्सी अँड अलोकेटिव्ह इकॉनॉमिक एफिशियन्सी, दॅट इज एफिशियन्सी इन डायरेक्शन ऑफ प्रोडक्शन. सो सिम्पली सेईंग 3 प्रकारच्या एफिशियन्सी. म्हणा बरं माझ्या मागून. अनम्यूट करा. तुम्हाला केलं तुम्ही अनम्यूट? 3 प्रकारच्या एफिशियन्सी मार्केटमध्ये असतात. त्यातली पहिली आहे, रिपीट आफ्टर मी, एफिशियन्सी इन प्रोडक्शन. कुठली आहे? एफिशियन्सी इन प्रोडक्शन. करेक्ट. रिपीट इट. मी तुम्हाला परत एफिशियन्सी इन प्रोडक्शन. हा, करेक्ट. आणि दुसरी आहे एफिशियन्सी इन कन्झम्पशन. एफिशियन्सी इन कन्झम्पशन. करेक्ट. आणि तिसरी आहे एफिशियन्सी कन्झम्पशन. येस, एफिशियन्सी इन डायरेक्शन ऑफ प्रोडक्शन. कोणती आहे तिसरी? Efficiency in direction. एफिशियन्सी इन डायरेक्शन. Efficiency of direction of Efficiency in the direction of production. व्हेरी गुड. सो तुमच्या लक्षात येत आहे राईट. मी तुम्हाला हे म्हणायला सांगितलं कारण आता ह्याच्या नंतरच्या लेक्चर मधून आपल्याला या एफिशियन्सी बद्दल बघायचंय. सो इकॉनॉमिक एफिशियन्सी इन प्रोडक्शन म्हणजे काय असतं? इट इन्व्हॉल्व्स मिनिमायझेशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, producing a given level of output or producing maximum possible output for various goods from a given amount of outlay or cost incurred on productive resources. खूप शब्द, पण सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कमीत कमी कॉस्ट मध्ये जास्तीत जास्त आउटपुट निर्माण करणं म्हणजे इकॉनॉमिक एफिशियन्सी ऑफ प्रोडक्शन. येतंय लक्षात? सांगा बरं, इकॉनॉमिक एफिशियन्सी ऑफ प्रोडक्शन इन प्रोडक्शन म्हणजे काय? मी तुम्हाला अटेंडन्स शीट पाठवली, ओके? तिच्यावर प्रेझेंटी मार्क करा. पण मला इकॉनॉमिक एफिशियन्सी इन प्रोडक्शन म्हणजे काय ते सांगा. इकॉनॉमिक एफिशियन्सी इन प्रोडक्शन म्हणजे जेव्हा तुम्ही कमीत कमी कॉस्ट मध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन करता. सो मिनिमायझेशन ऑफ कॉस्ट टू मॅक्झिमाइज द आउटपुट, दॅट इज एफिशियन्सी इन प्रोडक्शन. येतंय लक्षात? बाळांनो, तुम्हाला कळतंय का? मी परत सांगू? कंटाळा आलाय की नाही आता? ठीक आहे, आपण हा पॅराग्राफ बघूया आणि मग थांबूया. ओके, मला माहिती आहे. येस, इज देअर एनीवन हू वॉन्ट्स टू शेअर काय एफिशियन्सी इन प्रोडक्शन आहे? ओके, when such very good. So when such productive efficiency is achieved, म्हणजे जेव्हा आपण कमीत कमी कॉस्ट मध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन करतो तेव्हा when such productive efficiency is achieved, it is no longer possible by any reallocation of the productive resources or factors among the production of the various goods and services to increase output of any good without reduction in the output of some other good. म्हणजे तुम्ही अशा पॉइंटला जेव्हा पोहोचता एफिशियन्सी इन प्रोडक्शन वाल्या, की तुम्ही त्या कम्प्लीट एफिशियन्सीला आहात, फुल एफिशियन्सीला आहात, तेव्हा त्या पॉइंट नंतर तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं किंवा आउटपुटचं प्रोडक्शन वाढवू शकत नाही अनलेस तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचं आउटपुट कमी केलं. म्हणजे मग तुम्ही परेटो ऑप्टिमल आहात का? तर नाही. तुम्ही मग परत परेटो ऑप्टिमल होतच नाही.
कारण परेटो ऑप्टिमॅलिटी मध्ये आपल्याला काय सांगितलंय की मार्केट एफिशियन्सी मेंटेन करण्यासाठी म्हणजे परेटो ऑप्टिमॅलिटी मध्ये राहण्यासाठी आपण कुठचंही प्रोडक्टिव्हिटी वाढवायची किंवा प्रोडक्शन वाढवायचं, पण दुसऱ्याचं कमी नाही होऊ द्यायचं, दुसऱ्याचा लॉस नाही होऊ द्यायचा. वन बेटर ऑफ विदाउट मेकिंग अदर वर्स ऑफ. आणि म्हणून प्रोडक्शन एफिशियन्सी इन प्रोडक्शन असं म्हणताना एका प्रोडक्टचं प्रोडक्शन करायचं पण दुसऱ्याचं प्रोडक्शन कमी होऊ द्यायचं नाही. दॅट मीन्स इकॉनॉमिक एफिशियन्सी इन प्रोडक्शन. पण तसं जर झालं की एक प्रोडक्शन करण्यासाठी दुसऱ्याचं प्रोडक्शन कमी करायला लागलं, इट विल नॉट बी एफिशियन्सी इन प्रोडक्शन. ओके, मला खरंच माहिती आहे हे थोडंसं जास्त कठीण आहे, कॉम्प्लिकेटेड आहे आणि कदाचित बोरिंग आहे, पण मी प्रयत्न करीन की मी तुम्हाला आणखीन थोड्या वेगळ्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करीन. यानंतर आपण एफिशियन्सी इन कन्झम्पशन दॅट इज डिस्ट्रीब्युटिव्ह एफिशियन्सी बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये, अलोकेटिव्ह एफिशियन्सी बघणार आहोत आणि मार्केट फेल्युअर्स म्हणजे काय असतात ते बघणार आहोत. मॅडम. येस 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 हॅलो येस प्राची बोल. मॅडम. अटेंडन्स शीट अटेंडन्स शीट ओके येस मी पाठवली ऍक्च्युली चॅट तुमच्या चॅट वरती. मिळाली नाहीये तुम्हाला? येस मिली आहे मॅडम. हा डिस्कनेक्ट. नो इश्यूज, मी परत पाठवली आहे. सो आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत मी तुम्हाला आज जर तुमच्या लक्षात येत असेल तुमच्या ग्रुपवर मी आपण आधी बघितलेल्या लेक्चर्सच्या नोट्स पाठवल्या आहेत. प्लीज डू वॉच इट. आणि तुमच्या डिपार्टमेंटसाठी, तुमच्या म्हणजे कॉमर्स डिपार्टमेंटसाठी आणि तुमच्या वर्गासाठी आपण छोट्या छोट्या कन्सेप्ट अपलोड केल्या आहेत. दॅट इज कन्सेप्ट ऑफ द डे. त्या व्हिडिओ बघा, तुम्हाला त्या कशा वाटल्या त्याच्या खाली कॉमेंटही करा. तुम्हाला जर समजलं नसेल तर तेही विचारा. 2 व्हिडिओ अपलोड झाल्यात ऑलरेडी, जीडीपी आणि स्केअरसिटी. प्लीज त्या बघा, तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडतील त्या इकॉनॉमिक्स आणि इतर कुठल्याही कॉमर्सच्या स्टडीमध्ये. तुमच्यासाठीच अपलोड केल्यात त्या. ओके, आजसाठी आपण इथेच थांबूया. मला वाटतं आपण आपल्या नेहमीच्या लेक्चरच्या एंडिंग टाइमवर आलोय, पण तुम्हाला काही शंका आहेत का अटेंडन्स शीट रिलेटेड किंवा इतर कुठल्याही गोष्टी रिलेटेड? नाही. ओके ठीक आहे. सो आपण भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत अभ्यासाला सुरुवात करा आणि आपण पुढच्या आठवड्यात मे बी ह्याच्यावर जे जे आपण काही बघितलंय त्याच्याशी रिलेटेड एक टेस्ट घेऊया. ओके, तोपर्यंत बाय. आपण आता डायरेक्ट पुढच्याच आठवड्यात भेटणार आहोत, बरोबर ना? बाय बाय. येस. हॅव फन अहेड. हॅव अ नाईस डे अहेड. ओके.